विधान परिषदेमध्ये आपण विषय मांडलेला आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कुठेतरी अधिकारी लोक हे करतात आणि त्याचा परिणाम जो आहे तो राज्य सरकारच्या कामकाजावर होतो. काय सांगा? बघा, आपण जर अनेक वर्षापासून बघताय की सोशल मीडियावर अनेक अधिकारी कर्मचारी विविध पोस्ट टाकतात, विविध एक्सवर पोस्ट लिहितात, रील्स बनवतात आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात ते सरकारी कार्यालयाचं असणार, गाड्यांचं असणार, युनिफॉर्म असणार, याच्यावर ते रील्स तयार करत असतात आणि या माध्यमातून स्वतःला ग्लोरिफाय करण्याचं काम हे सगळे सरकारी अधिकारी करत असतात. आणि कुठेतरी या सगळ्या याच्यात आणि कुठेतरी सरकारला बदनामी या माध्यमातून होत असते आणि कुठेतरी एक या सगळ्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून एक भास सुद्धा निर्माण होतो की या त्यांच्या ज्या भागातले ते इन्स्पेक्टर असणार किंवा PSI असणार किंवा जिल्हाधिकारी असणार किंवा SP असणार, ते हे सगळे की आम्ही सर्वस्व आहे, कुठेही हे कुणाचीही तमन्ना बाळगता किंवा कोणत्याही किंवा राजकीय कोणत्याही लोक म्हणजे जनप्रतिनिधी असणार किंवा कोणी इतर असणार, या सगळ्यांची तमन्ना बाळगता हे या प्रकारचं सोशल मीडियावरचं वावर हे थांबलं पाहिजे. आणि म्हणून मग एक कायदा या संदर्भातला आला पाहिजे, स्पेसिफिक रूल्स आले पाहिजे की कोणत्या अधिकाऱ्याने किती सोशल मीडियाचा वापर केला पाहिजे, किती तो रील्स किती काय प्रकारे त्यांनी हे केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे. या सगळ्या गोष्टींच्या संदर्भात एक कायदा बनवण्याच्या संदर्भात मी लक्षवेधीच्या माध्यमातून सूचना लावली होती आणि त्यात माननीय फडणवीस साहेबांनी सकारात्मक उत्तर दिलं आणि 3 महिन्याच्या आत या संदर्भातला एक नवीन कायदा आणि धोरण निश्चित होणार असं त्यांनी सांगितलं. प्रशांत पुरटकर म्हणून पळून गेलेला आहे अशा पद्धतीची चर्चा आहे. त्यांनी चंद्रपुरात लपला असं सांगितलं जाते. विरोधक आरोप करत आहे की असं कसं विरोध खातं काम करते की अजूनही त्याला अटक होत नाहीये. निश्चितच प्रशांत पुरटकरांना आधी न्यायालयाचं संरक्षण होतं आणि त्यानंतर आम्ही फार त्याचा माननीय मुख्यमंत्र्यांनी फार त्याचा पाठपुरावा करून ते न्यायालयाचं संरक्षण काढून टाकून त्याची बेल रद्द करून घेतली आणि आता निश्चितच त्याला लवकरात लवकर त्याला अटक करण्यात येणार. तो कुठेही लपला असणार, कुठेही कुणाच्या आश्रयात असणार, तिथं त्याला पकडून लवकरात लवकर त्याला बेड्या घालणार. कुठेतरी संशय व्यक्त केला जात आहे की पोलीस विभागातलेच काही लोक मित्र म्हणून अनेक फोटो त्यांच्यासोबत आहे, मदत करत आहे असा आरोप. बघा, असं आहे की हे सगळे बनबडाचे आरोप आहे. कोणताही पोलीस अधिकारी सरकारच्या विरोधात जाऊन किंवा एखाद्या आरोपीला असं मदत करणार असं होऊ शकत नाही आणि हे फडणवीस साहेबांचं राज्य आहे. इथे या प्रकारचं कोणत्याही चुकीला माफी नाही आणि 100% आपल्याला सांगतो आणि दाव्याने सांगतो की पुढच्या 2-4 दिवसात प्रशांत पुरटकरच्या हातात बेड्या राहतील. संजय राऊतांनी राज्य सरकारवर टीका केली की हिंसाचार नागपुरातच का घडला, अशा प्रकारचे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. हे सरकार मनोरुग्ण दिसत आहे असं मला असं वाटतं की सकाळी 9 वाजल्यापासून जे भोंगा चालू करतात तेच मनोरुग्ण आहे. कारण रोज काहीतरी नवीन विषय पुढे घालतात, रोज काहीतरी या प्रकारचं काहीतरी बेताल वक्तव्य करून दिवसभर टीव्हीवर राहण्याचा मला असं वाटतं त्यांना एक मानसिक रोग झालेला आहे आणि या प्रकारचं ते वक्तव्य करत असतात. जे प्रदेशाध्यक्ष आहेत सपकाळ ते स्वतःला पक्षामध्ये मोठं पद मिळालेलं आहे त्यांना, तर आपण स्वतःची स्थिती मजबूत करण्यासाठी बेछूट आरोप करत आहेत. आधी त्यांनी औरंगजेबाशी तुलना केली, नंतर तुघलकशी तुलना केली, मग एकनाथ शिंदेवर आरोप केला की ते माझ्यावरती हमला करतायत. बघा, असं आहे की हर्षवर्धन सपकाळजी हे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष झाल्यापासून एक त्यांना कुठेतरी मागच्या महिन्याभरात काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याकडनं, कोणत्या आमदाराकडनं किंवा कोणत्या पदाधिकाऱ्यांना कोणतंही सहकार्य दिलं जात नाही, त्यांना कोणी विचारत नाही आणि मग वरच्या हायकमांडच्या आशीर्वादाने इथे येऊन यांच्या अंगावर येऊन बसलेले सपकाळ आता काहीतरी बैतल्य असं काहीतरी वक्तव्य करून स्वतःला कुठेतरी लाईमलाईट मध्ये आणण्याचा प्रयत्न करतात. फडणवीस साहेबांवरती मागे त्यांनी आरोप केला, मग त्यानंतर ते घुमजाव झाले, त्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदेवर आरोप केले, आता परत फडणवीस साहेबांवर आरोप केले आणि निश्चितच काहीतरी स्टेटमेंट देऊन मीडियामध्ये राहून स्वतःच जे काँग्रेसने तसंही त्यांची पद गमावलेली आहे, जनतेमध्ये पद त्यांची गेलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात 15 किंवा 16 आमदार त्यांचे निवडून आलेले आहे, तेही किती दिवस टिकतील याचा काही भरोसा नाही आणि म्हणून कुठेतरी स्वतःचा काहीतरी ग्राउंडवरती अस्तित्व दाखवण्याचा एक किविलवाणा प्रयत्न हर्षवर्धन सपकाळजी करत आहे. कुठेतरी तुम्हाला असा आरोप करत आहे का काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष दुसरे संजय राऊत बनण्याचा प्रयत्न करत असणार? संजय राऊत इतके मानसिक वाटत नाही ते मला, पण मला असं वाटतं प्रयत्न स्वतःचा कुठेतरी खोडलेलं अस्तित्व
अबाधित आहे हे दाखवण्याचा ते प्रयत्न करतात. भाऊ, अजितदादांनी म्हटलं आहे की मी खरं सांगितलं असतं तर आमचं सरकार आलं नसतं. लाडकी बहिणी योजनेसंदर्भात अजित पवारांनी याची स्पष्ट केली. मला नाही वाटत अजितदादा या प्रकारचं काही बोलू शकतील. मी तुम्हाला सांगतो 100% आता आर्थिक परिस्थिती राज्य शासनाची थोडी कमजोर असल्यामुळे अनेक थोडस मला वाटतं एखाद वर्ष थोडं आर्थिक शिस्त लावण्याचं जे अजितदादा प्रयत्न करतात त्या माध्यमातूनच यावेळेस लाडकी बहिणींना 2100 रुपये देण्यात आले नाही. पण मी तुम्हाला आपल्याला 100% सांगतो की 36,000 कोटी रुपये या अर्थसंकल्पात या सगळ्या लाडक्या बहिणींसाठी दिलेले आहेत. या सगळ्या लाडक्या बहिणींच्या विरोधात म्हणजे की ही योजनेच्या विरोधात अनेक विरोधक सांगत होते की ही योजना बंद होणार, सरकार आल्यावर आम्ही निवडून आल्यावर ही योजना बंद होणार आणि ते म्हणत होते. मग अर्थसंकल्पाच्या दिवसात ते सांगत होते की आम्ही म्हणजे आज भारत म्हणजे महायुतीचं सरकार या अर्थसंकल्पात ही योजना बंद करणार. पण 36,000 कोटी रुपये देऊन अजितदादांनी हे दाखवून दिलंय की ही योजना सुरू राहणार आहे आणि अनेक वर्ष पुढेही सुरू राहणार आहे. आणि मी तुम्हाला दाव्याने सांगतो 2100 नाही 3,000 रुपये देऊ, पण काही दिवस थांबा लागणार. आमच्या लाडक्या बहिणींचा आमचा विश्वास आहे. त्यांनी मोठ्या मताधिक्याने आम्हाला निवडून दिलं, पण त्यांची परतफेड आम्ही करणार आहे. 1,500 रुपये महिना सुरू ठेवणार आहे आणि पुढे जशी जशी राज्याची आर्थिक स्थिती सुधारणार तसं जसं 2100 रुपये देऊ आणि आणखी सुधारते तर 3,000 रुपये देऊ. भाऊ, नितीन गडकरींनी काल म्हटलं होतं की जनता जातीयवादी नाही, पुढारी जातीयवादी आहे. असं म्हटल्यानंतर स्वार्थासाठी जात निर्माण करतात नेते. परंतु त्यावर नारायण राणे यांनी म्हटलं की या संदर्भातले पुरावे जे आहेत ते गडकरींकडूनच घ्या, लिस्ट गडकरींकडून घ्या, कोण जातीयवादी बोलतात. बघा असं आहे की गडकरी साहेबांनी म्हटलं असणार आणि गडकरी साहेब तर म्हणजे गडकरी साहेबांबद्दल सगळ्यांना कल्पना आहे की त्यांच्या कोणत्याही गोष्टी ते पोटात ठेवत नाही किंवा लोकांना ठेवत नाही. जे मनात आहे ते त्यांच्या पोटात आहे आणि निश्चितच या प्रकारचं वक्तव्य केलं असणार तर त्यांना काही अनुभव आले असतील, काही नेत्यांबद्दल अनुभव आले असतील आणि ते बोलले असणार. आणि आता मला असं कोण जातीवादी आहे, आम्ही जातीवादी नाहीये, आम्ही देशवादी आहे, भारतवादी आहे. पण मला असं वाटतं काही नेते असतील तर त्या संदर्भात ते त्या रेफरन्समध्ये ते बोलले असतील. बोलेल ना मीटिंग आपण पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून बेटिंग ऍप संदर्भातही मोठ्या प्रमाणात जे आहे विदर्भभरात त्याचं जाळं जे आहे पेरलेलं होतं आणि अनेक लोक बर्बाद झाले या सगळ्यामध्ये. त्या संदर्भात काही कारवाया झाल्या पण असं ठोस अजूनही सुरू आहे गुप्त पद्धतीने. बघा मी परवाच या संदर्भात एक पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून सभागृहाचं लक्ष या विषयाकडे घेतलं. आपण जर जितके दोषी हे सगळे बेटिंग ऍप वाले आहेत तितके दोषी या सगळ्या बेटिंग ऍपची ऍडव्हर्टाइजमेंट करणारे अनेक फिल्म स्टार आहेत, अनेक मराठीचे ऍक्टर आहेत, अनेक क्रिकेटर आहेत. ज्या लोकांना सामान्य नागरिक त्यांना आयकॉन मानतात आणि ते त्यांचे आयकॉन जर सामान्य लोकांचे जर आयकॉन जर या प्रकारचं एखाद्या बेटिंग ऍपचं जर ऍडव्हर्टाइजमेंट करत असणार, त्याला प्रसिद्धी देत असणार, त्या संदर्भातली माहिती देत असणार तर लोकांचा साहजिकरित्या त्याच्यावर विश्वास होतो आणि कुठेतरी विश्वास होऊन त्या बेटिंग ऍप मध्ये लोक पैसे गुंतवतात. ते बेटिंगचं त्यांना लत लागते आणि कुठेतरी ज्या प्रकारे हे महादेव ऍपचे जसं तो महादेव अग्रवाल जितके दोषी आहेत, जितके बेटिंग ऍपचे सगळे संचालक दोषी आहेत तितकेच दोषी लोकांना विश्वासघात करून लोकांना चुकीची माहिती देऊन नुसतं पैशासाठी हे काही जे फिल्म स्टार करतात, काही सेलिब्रिटी करतात, तर या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे ही मी आणि त्या ज्या प्रकारचं म्हणजे त्याच प्रकारची कडक कारवाई या सगळ्यांवर या सगळ्या फिल्म स्टारवर आणि सेलिब्रिटीवर झाली पाहिजे. कुठेतरी याच्यासाठी एक वेगळं धोरण आणलं पाहिजे जेणेकरून अशा पद्धतीचे व्यसन लावून किंवा जाहिराती करून जर लोक फसत असतील तर त्यावर कुठेतरी निर्बंध सरकारच्या वतीने आणले पाहिजे असं. निश्चितच या संदर्भातले निर्बंध आहेत, काही निर्बंध आहेत, काही आणखी ताकदीचे निर्बंध कायदे या संदर्भातले आले पाहिजे आणि काही लोकांवर जोपर्यंत कारवाई होत नाही, कारण कायदे अनेक असतात, रोखण्याकरता कायदे अनेक असतात, पळवाटे त्याच्यात अनेक असतात, पण कुठेतरी कडक जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत हे थांबणार नाही. मला असं वाटतं कडक कारवाई या माध्यमातून झाली पाहिजे. मला विश्वास आहे